बांधकाम क्षेत्रातील कामगार हे कष्टाचे व जोखमीचं काम करीत असतात. त्यामुळे त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने खालील मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात यावा ही विनंती. बांधकाम कामगारांना स्वतःचे सेटिंग मटेरियल, प्लायवूड, लोखंडी साचे, पाईप, जॅक, क्लॅम्प, अँगल आदी साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचणी असतात. या साहित्याशिवाय बांधकाम कामगारांमध्ये त्यांना सहभाग मर्यादित राहतो आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होत नाही. म्हणून बांधकाम कामगारांना सेटिंग मटेरियल घेण्यासाठी बिलावा बांधकाम फरशी कर्ज योजना राबवावी. या योजनेअंतर्गत कामगारांना किमान 1 लाख ते कमाल 10 लाख रुपयापर्यंतचं कर्ज कमी व्याजदराने उपलब्ध करून द्यावं. कर्ज प्रक्रिया सुलभ, जलद आणि पारदर्शक असावी. तसेच परतफेडीची मुदत आणि हप्ते त्यांच्या उत्पन्नाच्या स्वरूपानुसार ठेवावेत. वरील मागण्यांचा माननीय आणि सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून बांधकाम कामगारांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्वरित कार्यवाही करावी ही नम्र विनंती. आपला विश्वास. शिवसेना झोपडपट्टी महासंघ, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख उत्तम कांबळे, शामरावनगर, महादेव कॉलनी, प्लॉट. नमस्कार. शिवसेना झोपडपट्टी महासंघ सांगली जिल्हा अध्यक्ष भारत चौगुले. आज आम्ही बांधकाम कामगार आयुक्त साहेबांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. बांधकाम कामगार अनेक वर्षापासून बांधकाम कामगार काम करत आहे. त्या बांधकाम कामगारांना 1 ते 10 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून मिळावे अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे. तसेच बांधकाम कामगार एखादा साईटवर अपघात झाला तर त्याला तात्काळ 5 लाख रुपये मिळण्यात यावे, किंवा घरी किंवा आजारी असेल बांधकाम कामगार तरी सुद्धा त्याला सुद्धा 5 लाखाची मदत शासनाकडे मिळावी अशी आमची मागणी आहे प्रशासनाकडे. तसेच आमचे सांगली जिल्ह्याचे सचिव विलास कांबळे, पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख उत्तम आबा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही निवेदन आज आम्ही दिलेलं आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.